आपल्याकडे एस्टॅब्लिश आहे, पण त्यामध्ये याच्यात मला तर वाटत मिळेल नाही. मग हमी भावाचा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा तो की मेजर प्रश्न सुटेल. हं. आज जो गॅप येतो म्हणजे FRP तर कायद्याप्रमाणे द्यावी लागते, हो पण साखरेच्या दरावर जे कंट्रोल नाही आपलं, तो प्रश्न बऱ्यापैकी सुटून जाईल आणि सगळ्या साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात स्टॅबिलिटी येऊ शकेल. तेव्हा थकबाकीचा मुद्दा जो आहे, बघा ना, आम्ही जेव्हा हे बघत होतो सगळं तुमच्याशी बोलण्याआधी की आता 26-27 हंगामासाठी केंद्र सरकारने 365 रुपये प्रति क्विंटलचा FRP केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. आता कारखान्यांकडे ही FRPची शेकडो कोटी रुपयांची थकबाकी पडलेली आहे. म्हणजे 2026च्या सुरुवातीलाच माझ्याकडे जो आकडा आहे त्यात 4,000 ते 4,500 कोटीची थकबाकी ही आता बऱ्यापैकी FRP दिली गेली, पण तरीसुद्धा तुम्ही म्हणताय असं 1,000 कोटीच्या दरम्यान आजही FRP महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अजून देय आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न गांभीर्यानं आला होता की FRP जर एवढी देय असेल तर ऑफ सीझनची कामं, प्री सिजनलची कामं, पुढच्या वर्षीचे तोडणीचे ॲडव्हान्स हे कारखाने कशातनं देणार? आणि मग हे जर दिले गेले नाहीत तर पुढचा हंगाम कारखान्यांना घेता येईल का नाही, हा असा गंभीर प्रश्न. म्हणूनच खरं तर तातडीनं ह्याच्यावर रिस्ट्रक्चरिंगची सुद्धा चर्चा झाली की काही लोन्सचं रिस्ट्रक्चर करावं किंवा 2015 साली जी सॉफ्ट लोन दिलं होतं तशा प्रकारचं ह्या एका काळात न जात असताना सॉफ्ट लोनची योजना द्यावी, अशा काही धोरणात्मक विषयावर काल दिल्लीमध्ये फार सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली. कोरे साहेब, कारखाने नेहमी जेव्हा शेतकऱ्यांना हमीभाव द्यायचा प्रश्न येतो तर कारखाने नेहमी ना, म्हणजे अशी शेतकऱ्यांमध्ये किंवा आंदोलकांमध्ये ॲक्टिव्हिस्ट जे आहेत या क्षेत्रामधले त्यांचं नेहमीचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना द्यायचा प्रश्न तेव्हा कारखाने नुकसानीची किंवा होणाऱ्या तोट्याची चर्चा करतात. आता महाराष्ट्रात एवढे साखर कारखाने सहकारी तत्त्वावर चालणार आहे, त्यांनाच हा नुकसानाचा येतो. म्हणजे सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काही जे खाजगी कारखाने आहेत ते मात्र व्यवस्थित भाव देतात, ते प्रॉफिटमध्ये चालतात. असं का होतं मग? ते माझ्या माहितीप्रमाणे ही माहिती चुकीची आहे. उलट सहकारातले कारखाने जास्त कॉम्पिटिटिव्ह. बरेच नाही, आता मी बघतो, मी तुम्हाला एकदा या काळातले काही नावं सांगेन, मी आता खाजगी नाव घेऊ शकत नाही, पण त्यांचं फार जोरात चालू असं त्यांचं त्याला अनेक कारणं आहेत. आता आपण शेतकऱ्यासाठी ज्या वेळेला संस्था चालवतो, आता माझ्या कारखान्याचं उदाहरण मी जर तुम्हाला दिलं तर आम्ही 2 रुपये किलोनं सभासदांना साखर देतो. म्हणजे जो मालक आहे असले विषय तुम्हाला प्रायव्हेट कारखान्यात बघायला मिळणार नाहीत. किंवा मग वजनाच्या बाबतीतले जे विषय आहेत ज्याच्यावर आता फार गांभीर्यानं चर्चा सगळीकडे सुरू आहे की तुमच्या ऊसाचं करेक्ट वजन घेतलं जातं का. आता हा सहकारी कारखान्यामध्ये आणि खाजगी कारखान्यामध्ये मोठा, म्हणजे आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही किंवा कोणावर आरोप करू शकत नाही, पण हा तुम्ही करू शकता, तुम्हाला करायचं तर आरोप तुम्ही करू शकता. विवादाचा, मी त्या इंडस्ट्रीत काम करणारा एक कार्यकर्ता असल्यामुळं एक विवादाचा विषय त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि सहकारी कारखाना हा शेतकऱ्यांच्यासाठी निर्माण झाला. काही ठिकाणी त्यात काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील, काही राजकारणातनं गोष्टी घडल्या असतील, म्हणजे मी 100% सगळं चांगलं आहे असं म्हणत नाही, पण कधीही म्हणजे कोल्हापूरचं जर एक उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर घेतलं, तोच काळ परत एकदा फिरून येणार असं मला वाटते. कारण मी असं एक काळ बघितला आहे की कोल्हापूरमध्ये पहिला रुईया आणि लोहिया ह्या 2 शेट्सचा खाजगी कारखाना होता. बरोबर. आणि त्याच्यावर आंदोलन झालं की त्याचं सहकारीकरण करावं. त्यावेळेला फार कमी सहकारी कारखाने महाराष्ट्रात होते. बरोबर. पण कोल्हापूरमध्ये हे आंदोलन झालं की त्या कारखान्याचं सहकारीकरण करा, खाजगी कारखान्याचं. आणि मला वाटते वसंतदादा त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्याने तो धाडसी निर्णय घेतला. आज जो छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना आहे हा त्या खाजगी कारखान्याचा सहकारी झालेला कारखाना. बरोबर. म्हणजे ही कोल्हापूरमध्ये एकदा शेतकऱ्यांनी केलेली मुव्हमेंट आहे. पण काळाच्या ओघात तुम्ही म्हणताय असं परत आज असा काळ आला की पण उलटं चक्र सुरू झालं ना, मधल्या काळात सहकारी कारखाने खाजगी व्हायला लागले, आता परत प्रॉफिटमध्ये चालतात. बघा, परत ते चित्र होईल. जोपर्यंत तुम्हाला सहकाराची कॉम्पिटिशन आहे तोपर्यंत खाजगी ताळ्यात आहेत. ज्या दिवशी सहकार संपेल त्या दिवशी त्यांना अडवायला कोणच असणार नाही. शेतकऱ्याला त्यांच्या दारात आज इथं जनरल मिटिंग आहे, 5 वर्षांना निवडणूक आहे, त्याला आपल्या भावना व्यक्त करायची व्यासपीठ आहे. खाजगी कारखान्यात तुम्ही त्या उद्योजकाच्या दारात जाऊन काय करणार? कोण साहेब, तुमचं घराचं फार मोठं सहकाराशी नातं आहे. तुमचे आजोबा सहकारमर्षी तात्यासाहेब कोरे, तुम्ही आता जो उल्लेख केला सगळ्या कोल्हापूरमध्ये कशा प्रकारे खाजगी कारखान्यांचं सहकारीकरण झालं. मला आठवतं एक वाचण्यात आलं होतं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं एक वाक्य होतं की सहकाराच्या मंदिरात जाताना राजकारणाची जोडे बाहेर काढून जावं. पण आता असं झालं आहे ना की तुम्ही जसं म्हटलं की राजकारण आलं त्या गोष्टीमुळे, त्यामुळं या राजकारण सगळीकडेच घुसलं. साखर कारखान्यांच्या राजकारणामध्ये, दूध संघामध्ये राजकीय नेत्यांचं असं झालं आहे. आणि आता या सगळ्या म्हणजे सहकाराची एक चळवळ ही कुठेतरी राजकारण्यांनाच बांधील झाली आहे किंवा त्यांच्याकडेच ताब्यात आली आहे.
त्याच्यामुळे हा सगळा ऱ्हास सुरू आहे का? तुम्ही एक न्यूट्रली कसं बघताय एका गोष्टीकडे? काळात तुम्ही म्हणताय तसं थोडंसं झालं. म्हणजे सहकारी संस्थांचा वापर हा राजकारणासाठी केला जाणारा एक काळ महाराष्ट्रानं बघितला का, तर नक्की बघितला. पण आज परत त्याच्या पुढच्या स्टेजवर आपण गेलो आणि कॉम्पिटिटिव्हनेस आला पाहिजे, संस्था टिकल्या पाहिजे. त्यासाठी आपण ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे इफिशियन्सी वाढवली पाहिजे, आर्थिक शिस्त लावून घेतली पाहिजे, अशा सुद्धा एका काळात आज सहकारी कारखानदारी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे सुद्धा एक बदललेलं चित्र अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळेल. पण मग जी परिस्थिती साखरेची, म्हणजे कोल्हापूरमध्ये तसा दूध उत्पादनासाठी कोल्हापूर तुमचा स्वतःचा, तुम्ही त्या उत्पादनामध्ये आहात दुधाच्या शेतकऱ्याची पण हीच अवस्था आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातले एक शेतकरी नेते आहेत राजू शेट्टी, पूर्वी जेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळात जेव्हा ते फार जोरदार आंदोलन करायचे, आताही करतात, पण त्यांचा पूर्वी काळी फार वेगळा जोश असायचा. ते म्हणायचे की शेतकऱ्याचं आता थोडासा भाव जास्त आहे, पण तेव्हा ते म्हणायचे की पाण्याची बाटली, पॅक बंद पाण्याची बाटली 20 रुपयाला मिळते आणि शेतकऱ्याला 20-21 रुपये मिळतात. हा कुठला न्याय आहे? कारण दुधाचे तर एवढी उत्पादनं होतात, शेतकरी दूध गाय पाळतो, म्हणजे गाईला अगदी घराच्या एखाद्या व्यक्तीसारखं गाईचं संगोपन केलं जातं तिथे. तिचं अगदी चारा, पाणी, पेंडी, कुडबा, कट्टी या सगळ्या गोष्टी त्या गाईच्या बघण्यापासून त्या अगदी गाईचं सगळंच करणं, आजारपण बघणं, बाळांपण बघणं, सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात. दूध जेव्हा निघतं तो भाव त्याला फार कमी मिळतो. पण जेव्हा हेच तुमच्या दूध उत्पादक कंपन्यांकडे येतं, त्यांना दूधही मिळतं, मग दुधाच्या फॅटपासून तुम्हाला त्याचे बाय प्रोडक्ट्स मिळतात, मग दूध, दही, लोणी, काय त्याचे इतर प्रोडक्ट, अगदी श्रीखंड, बटर, चीज, ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं निघतात. पण ह्याचा फायदा कुठे त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला जाताना दिसत नाही. हे मुळात दोन गोष्टी ह्यातनं समजून घेण्यासारख्या आहेत. की राजू शेट्टींना मी कायम एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करायचो की शेतीच्या बाबतीत ज्या त्यांच्या भूमिका आहेत त्या बरोबर आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा जनस्वराज्य शक्ती पक्ष ज्यावेळेला स्थापन केला त्यावेळेला ग्रामीण भागात आपण, म्हणजे मी ही संकल्पना त्यावेळेला मांडायचो की स्वातंत्र्यानंतर ह्या देशात 2 अर्थव्यवस्था निर्माण झाल्या, एक ग्रामीण आणि एक शहरी. आम्ही ज्यावेळेला जनस्वराज्याची संकल्पना मांडली त्यावेळेला, आणि ह्याची 2 कारणं झाली. म्हणजे शहरात राहणाऱ्या माणसाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्याला चांगली शाळा आहे, त्याला चांगले रस्ते आहेत, त्याला चांगले दवाखाने आहेत, आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाला ह्यातलं काही उपलब्ध नाही. देश आज प्रगती करत असताना जर आता परवाचं जर तुम्ही महाराष्ट्राचं बजेट बघितलं तर, किंवा देशाचं बघितलं तर, सेवा क्षेत्राचा वाटा किती, इंडस्ट्रीचा किती, आणि मग शेतीचा किती, असं ज्या वेळेला आपण काढतो, किंवा देश किती वेगानं प्रगती करतो आहे हा जो विकासाचा दर काढला जातो, तर 7% समजा आत्ताचा आपला ह्या वॉरच्या अगोदर एक डेव्हलपमेंट रेट भारताचा आपण म्हणायचो. मग त्यात शेतीचा किती, शेती मात्र 1% सुद्धा वेगानं प्रगती करत नाही. आणि ह्याचे परिणाम काय झाले, ह्या वर्षानुवर्षे ही जी व्यवस्था चालली ह्याच्या परिणाम काय झाले, तर बाबा 40 वर्षापूर्वी तांदळाचा दर किती होता, 40 वर्षापूर्वी पेट्रोलचा दर किती होता, 40 वर्षापूर्वी पगार किती होता, 40 वर्षापूर्वी सोनं किती होतं. समजा ह्या 4 गोष्टी आपण पॅरामीटर्स लावल्या, आणि आज सोन्याचे दर, पेट्रोलचे दर, पगाराचे दर किती पटीनं वाढले आणि तांदळाचा दर किती पटीनं वाढला, असं जर कधी एकमेकाच्या समोर ठेवून बघायचा प्रयत्न केला तर भीषण वास्तव डोळ्यासमोर येतं. बरोबर आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमी ही 10 पटसुद्धा वाढली नाही. पगार 700% वाढले, सोनं 600% वाढलं, पेट्रोल 700-800% वाढलं. म्हणजे हे वास्तव डोळ्यासमोर दिसतं. खरं आहे. आणि म्हणून मग आम्ही त्यावेळेला म्हणायचो की रेल्वेचं बजेट आपण मांडतो आपल्या देशात वेगळं, पण एवढे मोठ्या प्रमाणात लोक शेतीवर अवलंबून आहेत, शेतीचं वेगळं बजेट का मांडू नये. खरं आहे. आणि ह्या व्यवस्था ज्या प्रत्यक्षात आहेत त्याची चर्चा त्या व्यासपीठावर का केली जाऊ नये, ही कल्पना आमचीसुद्धा होती. पण शेतकरी संघटित होत नाही, आणि ह्याचं कारण काय आहे ह्याचा ज्या वेळेला आम्ही खोलात जाऊन विचार केला तर आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहे किंवा दूध उत्पादक शेतकरी आहे. आता आमची इच्छा काय असते की दुधाला भाव चांगला पाहिजे, साखरेला भाव चांगला पाहिजे, पण तांदळाचा भाव आम्हाला तांदूळ स्वस्त मिळायला पाहिजे, आम्हाला तेल स्वस्त मिळायला पाहिजे, आम्हाला भाज्या स्वस्त मिळायला पाहिजेत. आता तो ऑइल सीडचं उत्पादन करणारा गुजरातचा शेतकरी आहे, तो म्हणतो मला साखर स्वस्त पाहिजे पण माझ्या ऑइल सीडला किंमत जास्त आली पाहिजे. छत्तीसगड झारखंडमधला कुठला तांदूळ उत्पादक आहे तो म्हणला तांदळाचे दर मला चांगले पाहिजेत,
म्हणजे हा शेतकरीसुद्धा त्याच्या क्रॉप पुरता आग्रही असतो चांगल्या दराच्या बाबतीत, पण दुसऱ्या शेतकऱ्याचं क्रॉप मागात घ्यायला त्याची तयारी नसते. म्हणजे एक ही वास्तव आहे, म्हणजे कसं घडतं. तर त्यामुळे ह्याच्यासाठी एक धोरणात्मक राष्ट्रीय पातळीवरचा विचार घेऊन आपल्याला काम करावं लागेल, ही संकल्पना आम्ही मांडायचा प्रयत्न करत होतो. आपण दुधाबद्दल बोलत होतो. दुधाच्या शेतकऱ्यांचं काय म्हणजे आजकाल असं झालं ना,